नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. ओ रे मनवा ह्या आपल्या पॉडकास्टच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याबरोबर अर्थातच डॉक्टर आनंद नाडकर्णी, संस्थापक इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ठाणे आणि मनोविकास तज्ज्ञ आहेत, ज्यांना मी लाडाने आनंद काका म्हणते, कारण मी लहानपणापासून त्यांना आनंद काकाच म्हणत आलेली आहे. सो वेलकम टू द शो आनंद काका. नमस्कार. आनंद काका, आपण मागच्या भागापर्यंत म्हणजे दुसऱ्या एपिसोडपर्यंत आलो होतो, ज्याच्यामध्ये हं, आपलं हे डिस्कशन झालं होतं, की महत्वाकांक्षा म्हणजे नेमकं काय? हं, आणि महत्वाकांक्षा ही वैयक्तिक असू शकते, पण ती समष्टीपर्यंतही जाऊ शकते आणि हं, गेली पाहिजे, राइट? हं, सो हं, तिथे आपण आलो होतो आणि त्यावेळेला आपली वेळ संपली म्हणून आपण थांबलो होतो. पण मला जो प्रश्न पडला होता, तो मी परत रिपीट करते, हं. की आपली मुलं असतात, ती लहान असतात. त्यांच्यातले गुण, दुर्गुण सगळं आपल्याला दिसत असतं, कारण ते थोडंफार आपलंच प्रतिबिंब असतं, असं आपण हं, म्हणू शकतो. हं, हं. तर त्यामध्ये महत्वाकांक्षा त्यांच्यातली कोणती, म्हणजे त्यांच्या कपॅसिटीज काय आहेत आणि त्यांनी काय पर्स्यू करावं, हे हं. त्यांच्या चॉईसला रिस्पेक्ट देत असतानाच आपण कसं त्यांना त्या बाजूला ढकलू शकतो किंवा पुश करू शकतो? तू मला वाटतं सगळ्या पालकांच्या मनातला प्रश्न विचारतेस, की सगळेजण असं विचारतात ना, की आमच्या मुलांच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा कशी निर्माण होईल हं, किंवा हं. आम्ही ती निर्माण करण्यासाठी काय करू शकतो? काय असतं, पालकांच्या भूमिकेमध्ये ना, आपल्याला पहिल्यांदा त्या मुलाला आपल्या मुलाला ना, एक स्वतःबद्दलचा कम्फर्ट यायला पाहिजे ओके. आणि तो कम्फर्ट देणं हे पालकांचं काम आहे. हं. महत्वाकांक्षा देणं हे पालकांचं कामच नाहीये. हां, ओके. एक अशी स्पेस तयार करणं त्या पालकत्वामधून, की ज्यामधून त्या मुलाला किंवा मुलीला एक दिशा मिळेल, की ते मूलच स्वतः महत्वाचं काय हे शोधायला लागेल. ओके. आता हे खूप कॉन्सेप्च्युअल झालं. आपण त्याला प्रॅक्टिकलमध्ये आणूया. हं, म्हणजे पालकत्वामध्ये 2 गोष्टी जर असल्या. हं, पहिली गोष्ट, की समोरच्या व्यक्तीच्या, मुलाच्या किंवा मुलीच्या हं. शारीरिक वया वयाच्या वयाचा विचार न करता त्याच्या इंडिव्हिज्युअलिटीला रिस्पेक्ट देणं. ओके. काय होतंय आजकालच्या काळामध्ये, की मुलं त्यांचं स्वत्व हं, हे त्यांना फार लवकर गवसायला लागलंय. त्याची खूप सारी कारणं आहेत. हं, म्हणजे थोडक्यात त्यांचं मीपण हं, हं. त्यांना फार लवकर कळतं. ओके. आणि त्यामुळे ना त्यांना मला काय हवं हं. हेही त्यांना लवकर कळतं. आणि ते राइट. तुम्हाला ठासून सांगतात, की मला काय हवं किंवा मला अगदी, काय हवं, अगदी, मला काही अगदी, नको. अगदी. दोन्ही. आता दॅट इज व्हाय आपण काय करायला पाहिजे, आपण म्हणजे पालकांनी, हं. की त्यांना ना चॉईसेस कसे करायचे याची सवय लावायला पाहिजे. ओके, ओके. आणि ती सवय जर लावायची असेल, तर हं, ती अगदी साध्या गोष्टींच्या मधून अशी लावता येईल, की उद्या शाळेमध्ये जाताना डबा करायचा आहे, टिफिन करायचा आहे. हं. आणि ना सँडविच नेऊ शकतेस तू. अ, पोळीचा रोल नेऊ शकतेस हं, किंवा काहीतरी तिसरी गोष्ट नेऊ शकतेस. हं. ह्यातलं तुला उद्या न्यायला काय बरं आवडेल? ओके. हं, म्हटलं तर हा अगदी सर्वसाधारण चॉईस आहे. हं, पण ना हा जर तुम्ही 3 वर्षाच्या, हं. 2.5 वर्षाच्या, 3.5 वर्षाच्या मुलाला करायला दिलात. ओके. मुलगा काय म्हणेल, "नाही, नाही मला नूडल्सच पाहिजेत." हं, चौथाच चॉईस मुलगा. हं. तर उद्याच्या दिवसाला ना हे 3 चॉईसेस उपलब्ध आहेत. परवासाठी आपण तू दिलेल्या चॉईसचा विचार करू, पण आत्ता 3 चॉईसेस मधलं काय तो सांग. राइट. मग पहिल्यांदा मुलं काय करतील?
ती काही लागलीच विचार करायला लागणार नाहीत किंवा करतीलही. ते पहिल्यांदा पहिलं किंवा शेवटचं घेतील. हं, किंवा तोच चॉईस 4-5 दिवस घेतील. हं, हं. घेऊ शकतील. हं. किंवा इनी, पण मिनी, मायनी, मो असं ते करून ते ठरवतील. असंही ठरवतील, पण नाही आजकालची मुलं तसं नाही करत. ओके. ते ना त्यांच्या चॉईसला त्यांचं म्हणणं सांगतात. ते आपण ऐकून घ्यायचं, त्यांचं लॉजिक की तू असतं हा चॉईस त्याच्यामागे. का केलास? हं. ओके. आणि ते लॉजिक आपल्या लॉजिकशी जुळेलच असं नाही. हं. पण पालक म्हणून आपण त्यांचं लॉजिक ऐकून घेणं आणि समजून घेणं फार महत्वाचं आहे. राइट, राइट. आता याच्यामध्ये मग तो चॉईस करताना हं, परिस्थितीचं भान देणं, हं. तुझ्या हातात असलेली तुझी जी फ्री विल आहे, इच्छाशक्ती, ही तू किती वापरू शकतोस आणि कधी वापरू शकतोस याच्या मर्यादा सांगणं. ओके. हे काम जर पालकत्वामध्ये खूप लहानपणापासून करता आलं, हं, तर मग काय होतं, की चॉईस कसा करावा हं. याचं एक कौशल्य त्या मुलाला अवगत होऊ शकतं. बरोबर, बरोबर. आणि मग ज्या वेळेला इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा हा सुद्धा निवडीचाच प्रकार आहे, हं. हे कळेपर्यंत त्या मुलाची किंवा मुलीची सर्वसाधारण क्षमता निर्णय घेण्याची हं. ही एका स्तराला पोहोचलेली असते. राइट. म्हणजे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या अ, वाढीप्रमाणे, त्यातल्या मर्यादांप्रमाणे ती एका ठिकाणी पोहोचेल. पण मुद्दा काय आहे, की तुम्ही ती महत्वाकांक्षा जागवत नाही आहात. हं, हं. तुम्ही त्या व्यक्तीला चॉईसेस कसे बनवायचे या बाबतीत मदत करत आहात. राइट, राइट, राइट. आणि मग हं, तो चॉईस हं, हा आज शर्ट कोणता घालायचा हाही असू शकेल. हं. म्हणजे अंघोळ केल्यावरती 3 किंवा 4 वर्षाच्या मुलाला जिथं युनिफॉर्म नाहीये तिथं तेच 2 किंवा 3 द्यायचे आणि आजचा चॉईस हा आहे, निवड आणि का. हां. इतक्या साध्या गोष्टींमधून तुम्ही जर चॉईसेस करण्याची प्रक्रिया मुलाला दिली नाहीत, तर नंतर मग अचानक 9वी-10वी मध्ये करियर आता चॉईस. तुला काय हवं ते कर हां, आमचा काही त्याच्यावरती हे नाहीये. करायचं कर तू चॉईस. हं. आपण कसे सांगून मोकळे होतो? म्हणजे आपल्याला ना पालक म्हणून हा विचार करायला पाहिजे, की त्याचं चॉईस करण्याचं स्वातंत्र्य देऊन त्याला ह्याच्यात तो इंडिव्हिज्युअलिटीचा आदर येतो. हं, त्याचा चॉईस हा अनेक अंगांनी करण्यासाठी त्याला आम्ही मदत कशी करू? हं. हाऊ वी कॅन बी पार्टनर्स इन हिज चॉईस मेकिंग. राइट. मग आता आपण जरा मोठ्या मुलांकडे येऊ, हं, की त्यावेळेला आपल्याला त्या मुलाला त्याचा चॉईस शोधण्यासाठी मदत करायची आहे. हं. आपल्या आधीच्या भागांमध्ये आपण ह्याचं उदाहरण पण घेतलं होतं, हो. की चॉईस शोधण्यासाठीची मदत एका त्या वडिलांनी, डॉक्टर वडिलांनी हं. इंजिनिअर मुलाच्या कशी केली आणि तो मुलगा मग इंजिनिअरिंगपर्यंत कसा गेला. बरोबर. त्या तऱ्हेचं चॉईस करण्यासाठी आपण त्या प्रयोगामध्ये सामील होणं त्या मुलाच्या, हं, हं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. राइट. आणि त्या प्रयोगामध्ये आम्ही सुद्धा सामील आहोत, असं त्या मुलाला जेव्हा कळतं, तेव्हा तो मुलगा सुद्धा किंवा ती मुलगी सुद्धा जास्त जबाबदारीने विचार करते. ओके. हं, हं, तर हा प्रोसेस आहे ना, हं. हे आम्ही पालक म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आमच्या मुलाला प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य देणं हे किती देऊ? असं बरेच पालक विचारतात. बरोबर. हो. तर तिथे त्या मुलाचं व्यक्तिमत्व, त्या मुलाची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हं, कारण त्याची खूप व्हेरिएशन्स निघतील. हं. पण हे स्वातंत्र्य द्यायचं आहे, हे मला समजणं ही गोष्ट किती महत्वाची आहे. अगदी, अगदी, अगदी. बरोबर आहे. आनंद काका, मला आत्ता तू जे सगळं सांगत होतास, विशेषतः की लहानपणापासून आपण त्यांना कसं
सवय लावू शकतो चॉईसेस करायची आणि शिकवणं त्यांना, की चॉईस हा कसा तुम्ही करा, त्याच्यातला कोणता ॲस्पेक्ट तुम्ही लक्षात घ्या. हे हा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे अनेक पालक माझ्या वयाचे किंवा माझ्या पिढीतले आपण असं म्हणू, ते ओपन चॉईसेस देतात मुलांना अगदी लहान असल्यापासून, राइट? पण याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो तू मांडलास, म्हणजे तू जे सांगितलंस, की चॉईस का? त्याचं जस्टिफिकेशन सुद्धा त्या मुलांना देता आलं पाहिजे. आय थिंक धिस इज अ व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट पॉइंट. नाहीतर फक्तच तुला हवं ते मिळेल, हे एका दुसऱ्या टोकाकडे मुलांना घेऊन जाऊ शकतं. आणि द रिझन आय फील की मी का हे विचारतेय महत्वाकांक्षा जेव्हा मी म्हणाले, की त्यांना कसं पुश करू शकतो. कारण मला माझ्या आजूबाजूचे जे आत्ताचे टीनेजर्स किंवा त्यांच्याहून लहान थोडे किंवा थोडे मोठी मुलं-मुली भेटतात आणि दिसतात, तेव्हा माझ्या असं लक्षात आलेलं आहे, की महत्वाकांक्षा ही त्यांच्यामध्ये ॲज सच येत नाही, कारण दे आर गेटिंग एव्हरीथिंग व्हेरी इझिली. मी जसं म्हटलं, की विथआऊट अ लॉजिक टू देअर चॉईस, व्हॉटेव्हर दे चूज दे आर गेटिंग, असं मला वाटतंय. तर एम आय राइट इन धिस थॉट आणि हाऊ कॅन वी टॅकल धिस? काय आहे माहिती आहे का? कारण त्या पालक हे ती महत्वाकांक्षा व्यावहारिक सुखांपुरतीच मर्यादित ठेवतात. हां, ओके. आता तुम्ही व्यावहारिक सुख त्या मुलाला भरपूर दिलीत हं, आणि त्या पलीकडच्या सुखांची चवच दाखवली नाहीत. हं. कौशल्यामध्ये सुख असतं, ज्ञानामध्ये सुख असतं, कलेमध्ये आनंद असतो, बरोबर. क्रीडेमध्ये, खेळामध्ये आनंद असतो. इतर मार्ग त्याला तुम्ही दाखवलेच नाहीत. हं, हं, तुम्ही त्याला फक्त व्यावहारिक जगातली सुख देत राहाल. हं. तर मग त्याच्या मनामध्ये त्या तऱ्हेची ऊर्जा निर्माण कशी होईल? राइट. त्याला तुम्ही त्यासाठी कोणत्या तऱ्हेचं एक्सपोजर देणार? हं, 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 त्याची जिथे त्याचा कल आहे ते पाहून हं. त्याला कुठे घेऊन जाणार? राइट. त्याला कोणत्या व्यक्तींना भेटवणार? हं, हं. त्याला कोणते चित्रपट बघायला सांगणार? राइट. हं, आणि ते त्याच्याबरोबर तुम्ही बघणार का? हं. ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. राइट. कारण जेव्हा तुम्ही फक्त व्यावहारिक गोष्टी देता, त्यावेळेला त्या मुलाला खरं तर तुम्ही ही दृष्टी दिली पाहिजे, की आता तुझं हे बेसलाईनचं काम झालेलं आहे हं, आमच्याकडून. हं, तू ज्ञानासाठी मोकळा आहेस. हं, हं. हं, हं. तू आता कर्तृत्वासाठी मोकळा आहेस. बरोबर. हं, हे जोपर्यंत आम्ही सांगत नाही आणि फक्त सांगून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये जे काही लपलेलं किंवा पुसटसं दिसणारं कर्तृत्व असेल, त्याच्या दिशा असतील, हं. ते अव्यक्त असेल, अनमॅनिफेस्टेड असेल, तर ते मॅनिफेस्ट होण्यासाठी त्याला आम्हाला काही ना काहीतरी एक्सपोजर द्यायला पाहिजे आणि इथं बहुतेक वेळा पालक हे स्वतःच्या नेमलेल्या परिघाच्या बाहेर जातच नाहीत. राइट, राइट. हं, हं. हं, म्हणजे माझं एक सर्कल असतं, हं, माझे एक नातेवाईक असतात, माझे हं, मित्र असतात आणि त्यांच्या पलीकडे मला जग नसतं. हं. आणि मग गप्पा करताना मात्र आम्ही बदलत्या जगाची गोष्ट उदाहरणं करतो, देतो. हो, बरोबर. उदाहरणं देतो. मग आता हे बदलतं जग किती प्रकारचं आहे, ते किती डायव्हर्स आहे, त्याच्यामध्ये किती तऱ्हेच्या इंडिव्हिज्युअल रिॲलिटीज, वैयक्तिक वास्तवं, टोकाची, एकमेकांच्या सोबत आहेत, याचं काय एक्सपोजर आपण मुलांना देतो? खरं म्हणजे ती जी महत्वाकांक्षा व्यक्तीची प्रज्वलित होणं आणि मग ती समष्टीपर्यंत जाणं, हं. ह्याच्यासाठी लागणारं जे पाथेय आहे, याच्यासाठी लागणारे जे तहान लाडू, भूक लाडू आहेत, ते म्हणजेच संस्कार आहेत. राइट, राइट. हे हं. आपण समजून घेणं किती महत्वाचं आहे. अगदी. म्हणजे महत्वाकांक्षा जागृत व्हायचे असेल, तर मी पालक म्हणून काय करतो, की मी त्याला ना शिवाजी महाराजांचं चरित्र देतो, विवेकानंदांचं देतो. हं. हं, असं सगळं पुस्तक तू वाच. हं. पण त्या विद्यार्थ्यासोबत, त्या आपल्या विद्यार्थी म्हणजे त्या मुलासोबत. मुलासोबत मी वाचतो का? तर राइट. मला वाटतं ना ह्या खूप म्हणजे साध्या गोष्टी आहेत, पण त्या करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे हं, मला असं अगदी आठवतंय, की
अ, माझ्या मुलासोबत कबीरसोबत मी एक होता कार्व्हरसारखं पुस्तक हे मोठ्यानं वाचलं. हो, हो. ओके. हां, आणि खूप छान झालं, की त्याला त्या म्हणजे त्या तऱ्हेचं जीवन, निसर्ग, सृष्टी याची ओढ लागली. हं, हं, हं. पण आता हे बरोबर वाचणं नावाची जी गोष्ट आहे ना, ती खूप लुप्त होते बरं का. हं. खरंय. त्यामुळे बरोबर वाचणं, बरोबर अनुभवणं, ह्या गोष्टी करायच्यात आपल्याला का फक्त रेडीमेड ताटामध्ये गोष्टी द्यायच्या आहेत. बरोबर. हं. त्यामुळं आपण एसी खोली देऊ मुलाला, उत्कृष्ट बेड देऊ. पण भावनिक आणि वैचारिक वातावरण त्याला आपण काय देणार पालक म्हणून? ह्याचा विचार आपण करायला पाहिजे आणि सगळेजण ना 7वी-8वीत मुलं गेली, की ट्युशन कुठली लावायची खूप विचार करतात. क्लासला कुठल्या घालायचं खूप विचार करतात. अगदी. हो, 10वी नंतर ते इंटिग्रेटेडला घालायचं की नाही याचा खूप विचार करतात. हो. सुट्टीमध्ये आम्ही कुठे फिरायला जाणार जगामध्ये त्याचा खूप विचार करतात. पण त्या फिरायला जाण्याच्या इटिनरीमध्ये मुलाच्या साठी मदत ठरेल अशी स्थळं, अशा व्यक्ती आहेत का? हं, हे कोणी शोधत नाही. हं, हं. त्या ठिकाणी जाऊन काय करायचं, बघायचं हे कोणी शोधत नाही. बरोबर. म्हणजे त्या शहरामध्ये तुम्ही गेल्यावरती तुमच्या आवडीच्या गोष्टी ह्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही लहान असाल तर पालकांनी शोधल्या पाहिजेत. हो. पण पालकांनी सुद्धा कुठेही पर्यटनाला किंवा अशा ठिकाणी जाताना एक लिस्ट असते नेहमीची. हं, पण त्या लिस्टच्या पलीकडचं ना, त्या भागामध्ये, शहरामध्ये माझ्या आवडीचं काय आहे, हे आपण शोधतो किती जण? हं. हं. करेक्ट. म्हणजे मला आता एक माझा अनुभव डोळ्यासमोर आला, की मी जेव्हा व्हिएन्नाला गेलो, व्हिएन्ना शहरामध्ये, ऑस्ट्रियामध्ये. हं, तेव्हा मी असं ठरवलं होतं, की माझ्यासाठी सिग्मंड फ्रॉइडचं क्लिनिक बघून येणं, हं. हे माझ्यासाठी एक विठ्ठलाचं स्थान आहे. बरोबर. हां, की तिथं मला जायला पाहिजे. ती माझी पंढरी आहे. हं, मानसिक आरोग्यातली. आणि व्हिक्टर फ्रँकेल ह्यांचं निवासस्थान बघून येणं, हं. हं, ही माझ्यासाठी ज्ञानेश्वर माऊली आहे. हं. बरोबर. तर फ्रॉइडचं मला थोड्या अभ्यासाने मिळालं ऑस्ट्रियामधलं ठिकाण. हं, व्हिक्टर फ्रँकेल ह्यांचं घर मला खूप शोधायला लागलं. हं, पण आम्ही शोधलं ते हं. ओके. आणि तिथे गेलो. सो ऑस्ट्रियामधल्या त्या टुरिस्टच्या मॅपवरती नसणाऱ्या गोष्टी काय-काय आहेत, बरोबर. त्या बघणं हा सुद्धा ना, त्या चॉईसेस आणि महत्वाकांक्षेमधली सामुग्री देण्याचा भाग आहे ना पालकांनी मुलांना. नक्कीच. तेव्हा पालकांनी मुलांना महत्वाकांक्षा देऊ नये, महत्वाकांक्षा कशी निर्माण होईल त्याची सामुग्री द्यावी, बरोबर. असं आपण साधं राइट. रूपाने म्हणू आणि शकतो. आय थिंक व्हॉट यू आर सेयिंग इज की टुरिस्ट ठिकाणं आपण जिथे जाऊ, तिथली टुरिस्ट ठिकाणं तर आपण बघतोच. हं. हे म्हणजे आता मूल 7वी-8वीत गेल्यावर कोणते क्लासेस लावायचे, 10वीला परीक्षेची तयारी कशी करायची, हे टुरिस्ट प्लेसेस आहेत. हे जे प्रत्येक जण बघतंच आणि करतंच. त्या व्यतिरिक्त आपल्या मुलामध्ये अजून काय गुण आहेत किंवा काय कमतरता आहेत, ज्या आपण डेव्हलप केल्या पाहिजेत. त्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये, ही अपर्यटन स्थळं सुद्धा आपण सतत त्यांच्या शोधात राहिलं पाहिजे, असं तू म्हणतोयस, राइट? खरंय, आणि आय खरंय. थिंक यू आर राइट. कारण आपण जेव्हा आपल्या मुलांबरोबर एखादा अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यातून मिळूही शकतो. म्हणजे आपणही शिकत असतो. सो व्हेन वी आर टीचिंग आवर चिल्ड्रन, इव्हन वी आर लर्निंग. एक मुद्दा, की ना बऱ्याच वेळेला पालक म्हणतात, "अहो, पण त्यांचे विषय, आमचे विषय ना आजकाल जुळतच राइट. नाहीत." हो. हं. कारण हे लगेच आता आपण बोललो त्याच्यानंतर अनेक हं, पालकांचा सेल्फ टॉक मनातला हा हं. असेल. तुम्ही म्हणताय ते सगळं छान आहे हो, पण त्यांची आणि आमचे ना इंटरेस्ट खरंय. जमत नाहीत. हो. तर काय हं, करायचं? तर ना त्यांच्या इंटरेस्टबद्दल आपल्याला किती माहिती हं. आहे? हं. हे आपण स्वतःला विचारावं. ओके. म्हणजे एक साधं उदाहरण घेतलं तर आज ना, म्हणजे माझ्या मुलाकडून मी वेस्टर्न म्युझिक हो. शिकलो. कारण ते मला अजिबातच एक्सपोजर नव्हतं. ते त्याच्यामुळे आलं मला आणि मी खूप त्यासाठी त्याचा
फार कृतज्ञ हं. आहे, की त्याच्यामुळं मला पाश्चात्य संगीत कळायला लागलं. पण आता मला कोरियन संगीतही कळतं. वॉव! ओके. कारण माझ्याकडे येणारी अनेक मुलं आणि मुली हे त्या कोरियन संगीताचे खूप फॅन असतात हं. आणि त्यांच्या आई-वडिलांना ना ते फॅड वाटत असतं. तर आपल्या अनुभव विश्वाच्या पलीकडचे हं, आपल्याला व्यक्ती म्हणून न आवडणारे हं, सुद्धा हं. जे विषय असतील, त्या बाबतीतलं ज्ञान आपण घेत नाही राइट. आणि मग म्हणतो, की त्यांचे आमचे विषय वेगळे आहेत. हं. तर जिथं शक्य आहे, तिथे ते विषय घेणं, ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. खरं अनलेस वी शेअर आवर चिल्ड्रन्स वर्ल्ड हं. व्ह्यू, we cannot make that emotional environment that will lead to taking choices. राइट, राइट. मग त्यांचे संदर्भ काय हं, आहेत? हं. म्हणजे माझ्या आत्ता हातात हा कप आहे, हा एका फुटबॉल हो, क्लबचा आहे. हो. हा त्या शहरात जाऊन आणलेला हं. आहे. कारण माझा मुलगा फुटबॉलचा फॅन आहे म्हणून. बरोबर. हो. मला फुटबॉलशी काही देणं-घेणं नव्हतं. क्रिकेटशी हं, भरपूर होतं. पण आत्ताच्या काळामध्ये मी त्याच्यामुळे फुटबॉल फॉलो करायला लागलो आणि त्यामुळे आजही इतक्या हं. वर्षानंतर आमच्या संभाषणामधला एक धागा फुटबॉलचा असतो वाह! आणि मी फुटबॉलमधलं माझं ज्ञान किंवा माहिती बरीचशी अद्ययावत ठेवायचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यालाही क्रिकेटबद्दलचं त्याचं ज्ञान त्या लेव्हलला आणावं लागतं. व्हेरी फायदा ट्रू. आमचा होतो. अगदी, अगदी, अगदी. दिस इज सो इम्पोर्टंट आनंद काका आणि पालक म्हणून आपण दुसरं काय करू शकतो ना? ही तहान लाडू, भूक लाडू या प्रवासासाठीचा, आयुष्याच्या प्रवासासाठीचा तेवढाच आपण त्यांना देऊ शकतो आणि हे अत्यंत महत्त्वाचं असं तू सांगितलंयस. पण याच्यामध्ये अजून एक अँगल आहे बरं का आनंद काका. ॲज अ पेरेंट जो मला जाणवतो हं, तो, की आता बघा वेग इतका वाढलेला आहे बदलणाऱ्या परिस्थितीचा, की हं, हं, तंत्रज्ञानामुळे हं. असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, पॅरामीटर्स आणि रिक्वायरमेंट्स ह्या जगामध्ये सर्व्हाईव्ह करण्यासाठीच्या ज्या आहेत, त्याचबरोबर येणारे नवीन फील्ड्स, करियर्स त्यानुसार आपली मुलं स्वतःची बुद्धिमत्ता वापरून जे स्वतःसाठी अपॉर्च्युनिटीज तयार करतील ते, हे इतक्या वेगाने बदलतं आहे. तर तू जे म्हणतोयस, की आपण आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन मुलांसाठी काय महत्वाचं आहे ह्याचाही विचार केला पाहिजे. पण ते इतकं वेगात चाललंय सगळं, की ते कसं करायचं रे? पण मी तुला सांगते, ह्या विषयावर आपण पुढच्या भागात बोलूयात. कारण आत्ता आपली वेळ संपत आलेली आहे. सो आनंद काका जाता काय सांगशील? अ, जाता-जाता हेच सांगेन, की पालक म्हणून आपली जबाबदारी ही अ, जमीन छान पद्धतीने नांगरण्याची, ओके. त्याची मशागत हं, करण्याची आहे आणि त्याच्यामध्ये ना बी पेरलं जाईलच. हं. ते काम खुद्द ती व्यक्तीच करेल राइट, राइट. आणि मग आपल्याला फक्त हवामानाचा अंदाज देणं हं, आणि मशागतीसाठी मशागत झाल्यानंतर पुढच्या हं, पोषणासाठी काय-काय गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांची उपलब्धता लक्षात हं. ठेवणं. हे काम आपल्याला करायला लागेल. त्यांच्या महत्त्वाकांक्षेपर्यंत आपण जर पोहोचलोच नाही, तर महत्त्वाकांक्षा लादण्याचा पुढचा प्रश्नही बरोबर. आपोआपच निकालात खरंय, निघेल. खरंय, खरंय. अगदी खरंय, अगदी खरंय आणि पुढच्या भागात जे आपण बोलणार आहोत, ते जशी मुलांसाठी आपण ती जमीन तयार करून ठेवणार आहोत आणि त्यांना मशागतीसाठी लागणारे औषध, पाणी, अवजारं जे काही आहे, ते आपण त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर या भागामध्ये आनंद काकांनी आपल्याला इनडायरेक्टली हे सांगितलंय, की त्यांच्यासाठी जशी तुम्ही मशागत करताय, तशी स्वतःची सुद्धा मशागत सुरू ठेवा. तर यू विल स्टे रेलेव्हंट फॉर देम. हे खूप महत्वाचं आहे. सो थँक यू सो मच आनंद काका. आपण पुढच्या भागात भेटूच आणि बोलू परत. थँक यू. टेक केअर एव्हरीवन. बाय.